चला, मुस्लिम कायद्यानुसार मालमत्तेच्या वाटणीचे काही रंजक नियम सोप्या भाषेत समजून घेऊ. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येक कायद्यात आणि समाजात वेगवेगळं दिलं जातं. तर आज आपण पाहणार आहोत की वारसदार कोण आहेत, नियम काय आहेत आणि वाटणीची प्रक्रिया कशी चालते. शिया कायद्यात वारसा हक्काचे दोन मुख्य आधार आहेत. एक म्हणजे रक्ताचं नातं आणि दुसरं म्हणजे विवाह. म्हणजेच वारसदारांचे दोन प्रमुख गट आहेत, एक रक्ताच्या नात्याचे आणि दुसरे विवाहाच्या नात्याचे. आता गंमत म्हणजे या रक्ताच्या नात्यांची सुद्धा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी केली आहे. रक्ताच्या नात्याच्या वारसांचे 3 मुख्य वर्ग आहेत आणि प्रत्येकाला विशिष्ट प्राधान्य मिळतं. आपण ज्या मूळ कायदेशीर कागदपत्रांचा आधार घेतलाय त्यात या वर्गांची अशी तपशीलवार मांडणी आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. मुस्लिम कायद्यात हे नियम सगळ्यांसाठी सारखेच आहेत का? तर उत्तर आहे नाही. सुन्नी आणि शिया कायद्यांमध्ये मोठे फरक आहेत, जसं की वारसांचे वर्ग. ही आहे मूळ कायदेशीर दस्तावेजातील थेट तुलना, जी हे फरक स्पष्टपणे दाखवते. आता पाहूया एक महत्त्वाचा नियम, वगळण्याचा नियम, जो ठरवतो की वारसा कोणाला मिळेल. याचा सरळ अर्थ असा की पहिला वर्ग असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गाला काहीच मिळत नाही. पण जर सगळ्या वारसांचे हिस्से मालमत्तेपेक्षा जास्त झाले तर इथे औलचा सिद्धांत कामी येतो. उदाहरणार्थ, समजा पतीला अर्धा आणि 2 बहिणींना 2/3 हिस्सा मिळायला हवा आहे. अडचण ही आहे की यांची बेरीज 706 होते, म्हणजे मालमत्तेपेक्षा जास्त. यावर तोडगा म्हणून सगळ्यांच्या हिश्श्यामध्ये प्रमाणात कपात करून योग्य वाटणी केली जाते. याचा उद्देश एकच, प्रत्येकाचा वाटा थोडा कमी करून सर्वांना न्याय्य हिस्सा देणं. या नियमांपलीकडे काही अटींमुळे एखाद्याला वारसा हक्कापासून पूर्णपणे वंचितही ठेवलं जाऊ शकतं. सिराजिया या महत्त्वाच्या कायदेशीर ग्रंथात वारसा हक्कापासून वगळण्याची 4 कारणं दिली आहेत. पण कायदेशीर बदलांमुळे यापैकी हत्या वगळता बहुतेक कारणं आज भारतात लागू होत नाहीत. मूळ कायदेशीर मजकुरातही गुलामगिरीसारखे अडथळे आता रद्द झाल्याचं स्पष्ट नमूद केलं आहे. यावरून एक विचार येतो की जुने कायदे आधुनिक समाजाच्या मूल्यांनुसार स्वतःला कसे बदलतात.